आज सकाळी ओ-पी-डीला एक पेशंट आली आणि तिचं म्हणणं होतं की मॅडम मी खूप आंबे खाल्लेत आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले आहेत. तर खरंच आंबे खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात का? तर आयुर्वेदानुसार याचं उत्तर आहे हो. कारण आयुर्वेदानुसार आंबा हा उष्ण गुणाचा सांगितला आहे. तो कफकर आणि पित्तकर आहे. त्यामुळे तुम्ही जर अधिक प्रमाणात आंब्यांचं सेवन केलं तर शरीरातलं पित्त, उष्णता वाढते, कफ वाढतो आणि परिणामस्वरूप चेहऱ्यावर पिंपल्स येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे त्याचं जर अधिक सेवन झालं तर आपलं शरीरातलं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आंब्यांच्या सालीमध्ये आणि देठामध्ये उरुशील नावाचे केमिकल असतं. तर आपण आंबे स्वच्छ न धुता आणि जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याच्या परिणामस्वरूप पण चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आंबे हे आर्टिफिशियली पिकवलेले असतात. म्हणजे ते पिकवण्यासाठी काही केमिकल्सचा वापर केलेला असतो आणि ते आंबे जर आपण खाल्ले तर त्याच्या परिणामस्वरूप पण शरीरातली उष्णता वाढून आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर आपल्याला आंब्याचा आनंद पण घ्यायचा आहे आणि ते असे दुष्परिणाम जर आपल्या चेहऱ्यावर होऊ द्यायचे नसतील तर आपण काय काळजी घ्यायची? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आंबे खात्रीशीर ठिकाणी खरेदी करा. म्हणजे जे नैसर्गिकरित्या पिकवलेले असतील अशा ठिकाणाहूनच आंबे तुम्ही खरेदी करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आंबे खाण्याअगोदर साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्ही थंड पाण्यामध्ये ते बुडवून ठेवा, जेणेकरून त्याच्यातली उष्णता कमी व्हायला मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आंबे खाण्याअगोदर ते स्वच्छ धुवून घ्या आणि देठ काढल्यानंतर थोडासा एक चमचाभर रस हा खाली टाकून द्या, जेणेकरून ते जे केमिकल आहे ते तुमच्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये जाणार नाही. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, आंब्यांचा रस किंवा ज्यूस घेताना त्याच्यात एक चमचाभर जर तूप टाकलं तर त्या आंब्यामधली उष्णता कमी व्हायला निश्चित मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अति सर्वत्र वर्जित. तुम्ही दिवसाचे 1 किंवा 2 आंबे खा, ज्याचा तुमच्या शरीरावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि तुम्ही आंब्याचा आनंद उन्हाळाभर अगदी छान घेऊ शकाल. धन्यवाद.